नमस्कार, मी डॉक्टर महाडिक। एक छोटे कुटुंब आहे। कुटुंबाचा कर्ता आणि कमवता पुरुष ज्याला स्वतःला शुगर आणि बीपीचा त्रास आहे। शुगर आणि बीपीच्या त्रासामुळे वेगवेगळे शारीरिक त्रास तर आहेतच, त्याचबरोबर दर महिन्याचा औषधांचा साधारण खर्च 3000 रुपये आहे। घरात वयस्कर आई संधिवाताच्या त्रासाने त्रस्त आहे। वेदना तर सोसाव्या लागतच आहेत, परंतु संधिवाताच्या महिन्यांच्या औषधांचा खर्च सुद्धा 3000च्या आसपास आहे। घरात 2 10वी-12वीची मुले आहेत, जी तब्येतीने जाड आहेत आणि सतत कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या त्रासाने आजारी पडतच आहेत। त्यांचा दवाखाना सुद्धा सतत सुरू आहे। एकंदरीत या छोट्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च साधारणपणे 6-7 हजार सुरू आहे। या पैशाच्या खर्चाबरोबरच शारीरिक त्रास आणि मानसिक त्रास आणि गेलेला बहुमूल्य वेळ। अशा वेळी मनामध्ये दररोज विचार येतो की हे असे का आणि हे मी टाळू शकलो असतो का? तर होय, हे आपण नक्कीच टाळू शकतो आणि हे सर्व टाळण्याचे शास्त्र म्हणजेच प्रतिबंधात्मक आरोग्य, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ। म्हणून या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रिव्हेंटिव्ह हेल्थ म्हणजेच प्रतिबंधात्मक आरोग्य। प्रिव्हेंटिव्ह हेल्थ शिकताना व्हिडिओच्या वेळेचा विचार केला नाही, त्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा आहे आणि शिकवताना शक्य तेवढे सोप्या शब्दामध्ये शिकवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण समजेपर्यंत परत पहा। माझ्या लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक या चॅनेलवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये परिपूर्ण आयुष्य, परिपूर्ण आरोग्य आणि परिपूर्ण आहार या संदर्भातील संपूर्ण सत्य आणि शास्त्रीय तसेच तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिली जात नाही, तर जवळ बसून आरोग्य शिकवले जाते। म्हणून परिपूर्ण आरोग्य शिकण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक हा चॅनेल लगेचच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा। या विषयासंदर्भातल्या काही शंका असतील तर कमेंटसुद्धा करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक हा चॅनेल सबस्क्राईब करण्याचा तुम्ही घेतलेला हा निर्णय तुमच्या परिपूर्ण आरोग्यासाठीचा सर्वोत्तम निर्णय आहे, असे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो। सध्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे आपण बारकाव्याने पाहिले तर एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था ही फक्त आणि फक्त उपचार केंद्रित आहे। म्हणजे अगदीच बेसिक बोलायचे झाले तर आम्लपित्त वाढले तर पित्ताची गोळी, ताप आला तर तापाची गोळी, त्यापुढे जाऊन मधुमेह होऊन शुगर वाढली तर साखर नियंत्रणात आणणारी औषधे उपचार आणि बीपी वाढला तर बीपी कमी करणारी गोळी। कोणत्याही कारणाने वेदना तयार झाली तर वेदनाशामक गोळी आणि एखादी गाठ झाली तर त्याची शस्त्रक्रिया। अशा पद्धतीने वैद्यकीय शास्त्र म्हणजे फक्त उपचारांचे शास्त्र आहे अशी स्थिती आहे। त्याचा परिणाम म्हणून मग शुगर, बीपी यासारख्या जुनाट आजाराचे पेशंट वर्षानुवर्षे किंवा बहुतांश वेळा आयुष्यभर तपासण्या करत राहतात आणि औषधे घेत राहतात, किंबहुना तपासण्या आणि मग त्यानुसार औषधी उपचार, त्याचबरोबर या उपचारासाठी त्या पेशंटचे शरीर आणि मन, त्या पेशंटचा वेळ आणि पैसा अशी खूप मोठी किंमत कायमच मोजावी लागते। त्याशिवाय त्या पेशंटकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो, किंबहुना पेशंटच्या आयुष्याची दोर उपचारावरच अवलंबून असते आणि अशी उदाहरणे सध्या प्रत्येकाच्या घरातच आहेत। अशा परिस्थितीमध्ये मग विचार येतात की आपण हे आजार टाळू शकलो असतो का, किंवा हे आजार होऊच नयेत म्हणून आपण प्रतिबंधात्मक कोणते उपचार करू शकतो।
आणि आत्ताचा आजार आणखी पुढे वाढू नये म्हणून सध्या औषधोपचार सुरू असले तरीसुद्धा मी या परिस्थितीमध्ये कोणते प्रतिबंधात्मक पावले उचलू शकतो जेणेकरून माझा आजार आणखी वाढणार नाही किंवा औषधांची संख्या वाढणार नाही आणि औषधांचा डोससुद्धा वाढणार नाही. प्रतिबंधात्मक आरोग्य म्हणजे काय? प्रतिबंधात्मक आरोग्य समजून घेण्यापूर्वी आरोग्य म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. परिपूर्ण आरोग्याची सर्वात सोपी व्याख्या म्हणजे शरीर कोणत्याही व्याधीने आजारी नाही म्हणजे निरोगी आहे. शरीरातील सर्व अवयव आणि सर्व यंत्रणा पूर्ण कार्यक्षम आहेत. मन शांत आहे, स्थिर आहे आणि आनंदी आहे. शरीरामध्ये पुरेशी ऊर्जा आहे. शरीर पूर्ण कार्यक्षम आहे. ही परिपूर्ण आरोग्याची संकल्पना समजल्यानंतरच मग प्रतिबंधात्मक आरोग्य म्हणजे काय हे आपण समजून घेऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ म्हणजेच प्रतिबंधात्मक आरोग्य म्हणजे आजार होण्यापाठीमागील कारणे आधीच ओळखून त्यानुसार सुयोग्य लाईफस्टाईल, योग्य आणि सकस आहार, गरजेचा आणि नियमितपणे शारीरिक हालचाल किंवा व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, सर्व स्वच्छतेच्या सवयी, त्याबरोबरीने गरजेच्या पूर्व तपासण्या याच्या मदतीने शरीर आणि मन निरोगी आणि कार्यक्षम ठेवण्याचा जो शास्त्रीय प्रयत्न केला जातो त्याला प्रतिबंधात्मक आरोग्य असे आपण म्हणू शकतो. आणखी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आजार झाल्यानंतर डॉक्टरांच्याकडे जाणे हा उपचाराचा मार्ग, पण डॉक्टरांची गरजच पडणार नाही असे आरोग्य निर्माण करणे म्हणजेच प्रतिबंधात्मक आरोग्य. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ प्रतिबंधात्मक आरोग्याची गरज का आहे? सध्याची सर्वांचीच लाईफस्टाईल विशेषतः शहरी जीवनशैलीमध्ये जेवणाच्या वेळा अनियमित किंवा खूप उशिरा, मेस किंवा कॅन्टीनमधील सकस नसलेले अन्न, फास्ट फूड, जंक फूड, नाईट ड्युटी आणि शिफ्ट ड्युटीमुळे झोपण्याच्या अनियमित वेळा, ऑफिसमध्ये किंवा कम्प्युटरसमोर दिवसभर बसून काम त्यामुळे व्यायामाचा अभाव, त्याचबरोबर प्रचंड आर्थिक ताणतणाव, बिघडलेले नातेसंबंध, त्याबरोबरीने व्यसनाधीनता आणि कोणाच्याच हातात नसलेले बाह्य वातावरण म्हणजे हवेचे, पाण्याचे आणि जमिनीचे प्रदूषण. या सर्व घटकांचा किंवा या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून मग सर्वात आधी बिघडलेली पचनसंस्था, त्यानंतर बिघडलेले चयापचय किंवा मेटाबॉलिझम आणि हार्मोन इम्बॅलन्स, त्याची पुढची पायरी म्हणून बिघडलेली पचनसंस्था, मधुमेह, हायपरटेन्शन, भरपूर वाढलेले कोलेस्टेरॉल आणि हृदयरोग आणि ढासळलेले मानसिक स्वास्थ्य, थायरॉईड आणि अगदी शेवट म्हणजे कॅन्सरसुद्धा. अशा प्रकारच्या सर्व गंभीर आरोग्य समस्या तयार होत असताना आणखीन एक चिंतेची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही आजार सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दाखवत नाही, परंतु आपल्या आत शरीरामध्ये हे आजार तयार होण्याची दीर्घ प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे आपल्याला आजार झालेला आहे हे पेशंटच्या लक्षात येईपर्यंत किंवा आजाराचे निदान होईपर्यंत आपण निरोगीच आहे असे वाटत असते. अशा परिस्थितीमध्ये फक्त आजाराचे निदान झाल्यानंतर फक्त उपचार करणे हे अजिबात पुरेसे ठरत नाही. आजार निर्माण होण्यापूर्वीच त्याची कारणे ओळखून आपल्या लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करणे, सकस आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि नियमित आरोग्य तपासणी, त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य सांभाळणे हे प्रतिबंधात्मक आरोग्य खूप गरजेचे ठरते. किंबहुना प्रतिबंधात्मक आरोग्य हे निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्यासाठी एक अत्यावश्यक गरज आहे असेच म्हणू शकतो. प्रिव्हेंटिव्ह हेल्थचे प्रमुख 6 स्तंभ. प्रतिबंधात्मक आरोग्य म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थसाठी मुख्य 6 घटक किंवा 6 स्तंभ आहेत. त्यापैकी नंबर 1 योग्य आणि सकस आहार, नंबर 2 व्यायाम, नंबर 3 पुरेशी झोप, नंबर 4 मानसिक आणि भावनिक आरोग्य, नंबर 5 व्यसनमुक्त आयुष्य आणि नंबर 6 नियमित आरोग्य तपासणी आणि वैयक्तिक स्वच्छता.
नंबर 1, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ, योग्य आहार. प्रतिबंधात्मक आरोग्य सांभाळण्यासाठीचा हा सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत घटक म्हणजे आपला आहार. कारण आपण जे अन्न खातो त्या अन्नामधूनच शरीराला एनर्जी मिळणार आहे, न्यूट्रिशन मिळणार आहे, रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे अन्न म्हणजे फक्त पोट भरण्याचा विषय नसून संपूर्ण शरीर घडवण्याचा किंवा आरोग्य टिकवण्याचा सर्वात मुख्य आणि प्रभावी मार्ग आहे. म्हणून आपले अन्न आपल्या नेहमीच्या सवयीचे, ताजे, सकस आणि सर्व पोषण मूल्यांनी युक्त हवे. योग्य मात्रेमध्ये म्हणजेच प्रमाणामध्ये, आणखी सोप्या शब्दात भुकेपेक्षा एक घास कमी असावे. आणि या उलट आपले नेहमीचे अन्न निकृष्ट म्हणजे फास्ट फूड, जंक फूड, अतिसाखर, मीठ असणारे पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न म्हणजे बेकरीचे पदार्थ, शिळे किंवा प्रिझर्वेटिव्ह घातलेले अन्न, त्याचबरोबर जेवणाच्या अनियमित वेळा, अशा आहारासंदर्भातील सर्व चुकीच्या गोष्टी लाईफस्टाईल डिसीज म्हणजेच मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, फॅटी लिव्हर, पचनाचे आजार आणि कॅन्सरसुद्धा अशा आजारांना निमंत्रण देते. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचे झाले तर आपण जे अन्न खातो ते सकस अन्न आपले शरीर घडवते आणि निकृष्ट अन्न खाल्ल्यामुळे शरीर बिघडते. म्हणून प्रिव्हेंटिव्ह हेल्थचा विचार करताना आपण आहार या घटकाकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. किंबहुना आहार हा घटक वगळून प्रतिबंधात्मक आरोग्य साध्य होईल हे केवळ अशक्य. नंबर 2, व्यायाम आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ. आपले मानवी शरीर हे हालचालीसाठी बनलेले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्याचा विचार करताना आहारानंतर दुसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे गरजेची शारीरिक हालचाल किंवा गरजेचा व्यायाम. त्यामध्ये सर्वात मुख्य चालणे, पळणे, आपल्या दररोजचे काम करतानाच्या शारीरिक हालचाली, ठरवून व्यायाम करणे, स्विमिंग आणि सायकलिंग किंवा जिममधील व्यायाम, योगासने, अशा सर्व शारीरिक हालचालीमुळे किंवा व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंना बळकटी येते, हाडे मजबूत होतात, हृदयाचे स्नायू मजबूत होऊन हृदयाची कार्यक्षमता वाढते, व्यायामामुळे इन्सुलिनची कार्यक्षमतासुद्धा वाढते, वजन नियंत्रणामध्ये राहते, व्यायामामुळे ताणतणावसुद्धा कमी होतो. नियमितपणे व्यायाम करणारा व्यक्ती एनर्जेटिक आणि कार्यक्षम असतो. एवढ्या सगळ्या व्यायामाच्या फायद्याचा विचार करताना नित्य व्यायाम होत असेल तर अर्थातच कोणत्याही आजाराचे मूळ आधीच कापले जाऊन आजाराची उत्पत्तीच होणार नाही हे सुद्धा एक शास्त्रीय सत्य आहे. म्हणजेच प्रतिबंधक आरोग्यासाठी व्यायाम ही गोष्टसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. नंबर 3, पुरेशी झोप आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ. वेळेवर झोप आणि पुरेशी झोप ही फक्त विश्रांती नसते तर आपल्या शरीरामध्ये सर्व पेशींची आणि मेंदूची नित्यनेमाने दुरुस्ती करणारे अत्यंत महत्त्वाची जैविक प्रक्रिया असते. प्रिव्हेंटिव्ह हेल्थमध्ये तिसरा स्तंभ म्हणजे नैसर्गिक वेळी पुरेशी झोप. झोपेमुळे शरीरातील सर्व पेशींची दुरुस्ती होते. गाढ झोपेमध्ये दिवसभर ग्रहण केलेल्या वेगवेगळ्या माहितीची प्रॉपर मांडणी होते. दिवसभरातल्या हजारो विचारांची गुंतागुंत सोडवून गरजेच्या आणि आरोग्याच्या फायद्याच्या गोष्टी स्मृतीच्या स्वरूपामध्ये साठवणे आणि शरीराला त्रासदायक सर्व विचार नष्ट करणे. पुरेशा झोपेमुळेच शरीरातील सर्व हार्मोन्स समस्थितीमध्ये काम करतात, ज्यामुळे शरीरातील सर्व प्रक्रिया अगदी योग्य पद्धतीने चालतात. या उलट अपूर्ण आणि विस्कळीत झोपेमुळे अर्थातच शरीरातील बायोलॉजिकल क्लॉक बिघडते. त्यामुळे सर्व हार्मोन्स इम्बॅलन्स होऊन मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, मानसरोग म्हणजे भीती आणि नैराश्य, पचनाच्या विविध तक्रारी 100% तयार होतात. म्हणून भविष्यामध्ये कोणत्याही आजाराला बळी पडायचे नसेल तर वेळेवर झोप आणि पुरेशी झोप ही गोष्ट वगळून प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अजिबात अपेक्षित धरता येणार नाही. नंबर 4, मानसिक आणि भावनिक आरोग्य आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ.
प्रतिबंधात्मक आरोग्यासाठीचा चौथा घटक म्हणजे आपले मानसिक आणि भावनिक आरोग्य. मन स्थिरचित्त आहे, प्रसन्न आहे, आनंदी आहे, त्याचबरोबर सर्व भावना सकारात्मक आहेत असे हे प्रसन्न मन आणि सकारात्मक भावना प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी अगदी रॉकेटसारखे काम करतात असेच आपण नक्कीच म्हणू शकतो. या उलट सततचा ताण, चिंता, भीती, राग, नैराश्य किंवा भावनांचे असंतुलन याचा डायरेक्ट परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो. अस्वस्थ मनामुळे सर्व हार्मोन्सचे संतुलन बिघडते, व्याधी प्रतिकारक क्षमता कमी होते, मानसिक अस्वस्थपणामुळे झोपसुद्धा बिघडते आणि त्यामुळे सुद्धा सर्व आरोग्य बिघडते. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला रोग टाळायचे असतील तर आपले मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य सांभाळावेच लागेल. त्यासाठी अगदी प्रयत्नपूर्वक चांगले नातेसंबंध तयार करावे लागतील. मेडिटेशन, प्राणायाम, स्वतःसाठी वेळ देण्याची सवय आणि भावनांचे योग्य व्यवस्थापन करून आपण नक्कीच निरोगी आणि कार्यक्षम राहू शकतो. नंबर 5, व्यसनमुक्त लाईफस्टाईल आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ. सध्या तंबाखू, मावा, गुटखा, सिगारेट, मद्यपान किंवा अगदी ड्रग्ज अशा एकापेक्षा एक भयंकर व्यसनांचे पेवच फुटलेले आहे अशी सध्याची सामाजिक परिस्थिती आहे. ही सर्व व्यसने म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार आपण म्हणू शकतो. ही सर्व व्यसने शरीर खराब करतात, मन सुद्धा खराब करतात व बुद्धी भ्रष्ट करतात. भावनिक आरोग्य सुद्धा पूर्ण ढासळते. म्हणजेच लिव्हरचे सर्व आजार, श्वसन संस्थेचे आजार, मानसिक समस्या, पचनसंस्थेचे आजार, त्याबरोबर कॅन्सर यासारख्या सर्व भयंकर रोग होण्यापाठीमागे व्यसनाधीनता हे सध्याचे मुख्य कारण आहे. हे सुद्धा एक कटू सत्य आहे. कोणत्याही व्यसनामुळे होणारे नुकसान लगेचच दिसत नाही किंवा शरीराबाहेर विशेष काहीच दिसत नाही, परंतु कालांतराने प्रत्येक व्यसन शरीराच्या नैसर्गिक कार्यक्षमतेवर आघात करत असते. म्हणून सध्याच्या आणि भविष्यातील सुद्धा निरोगी आनंदी दीर्घायुष्यासाठी व्यसनमुक्त जीवन हे सुद्धा प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी सध्याच्या काळातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर 6, स्वच्छता आणि स्वतःची नियमित आरोग्य तपासणी आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ. प्रतिबंधात्मक आरोग्य शिकत असताना 6वा आणि शेवटचा स्तंभ म्हणजे आपली नियमित आरोग्य तपासणी आणि वैयक्तिक स्वच्छता. कारण कोणताही गंभीर आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतेही विशेष लक्षण दाखवत नाही. त्यामुळे मग वेळोवेळी BP चेक करून घेणे, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल चेक करणे, लिव्हर आणि किडनीची कार्यक्षमता सांगणाऱ्या तपासण्या करणे, हार्मोन्स तपासणे किंवा शरीरामध्ये लागणारी सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणामध्ये आहेत का हे सुद्धा तपासून घेणे, जेणेकरून वेळेवरच आजाराचे निदान करून त्वरित उपचार करता येतात व पुढे आजाराची तीव्रता वाढून होणारे आरोग्याचे नुकसान आपण नक्कीच थांबवू शकतो. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता म्हणजे हातपाय स्वच्छ धुणे, स्वच्छ पाणी पिणे, स्वच्छ आहार, आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता असे स्वच्छतेचे नियम पाळल्यामुळे प्रामुख्याने संसर्गजन्य आजार व वेगवेगळे इन्फेक्शन्स आपण नक्कीच टाळू शकतो आणि त्यामुळे भविष्यात होणारे आरोग्याचे नुकसान आपण टाळू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्याचा विचार करताना नियमित आरोग्य तपासणी आणि वैयक्तिक स्वच्छता हा घटक सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आजारी व्यक्ती आणि त्याचे प्रतिबंधात्मक आरोग्य. आत्तापर्यंत आपण जे प्रतिबंधात्मक आरोग्य शिकलो त्यावरून असा गैरसमज होऊ शकतो की जो आधीच निरोगी आहे परंतु भविष्यामध्ये आजारी पडू नये म्हणूनच फक्त प्रतिबंधात्मक आरोग्य ही संकल्पना आहे. परंतु हे अर्धसत्य असून आयुष्याच्या आणि आजाराच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही असाल तरी सुद्धा प्रतिबंधात्मक आरोग्य ही संकल्पना तुम्हाला लागू पडते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणून
परत एकदा सांगतो की आयुष्याच्या आणि आजाराच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही असाल तरीसुद्धा प्रतिबंधात्मक आरोग्य म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ तुम्हाला लागू पडते. कोणताही आजार कधीही विनाकारण होत नाही, त्या पाठीमागे कोणते ना कोणते कारण घडलेलेच असते. म्हणून नंबर 1, आजार अगदीच नवीन म्हणजे प्राथमिक अवस्थेत असेल तर कोणत्या कारणामुळे माझा आजार तयार झाला आहे हे शोधून, म्हणजेच माझे काही खाण्यापिण्यातील चुकले किंवा व्यायाम न केल्यामुळे मी आजारी पडलोय किंवा मानसिक ताणतणावामुळे मी आजारी पडलेलो आहे, अशी कारणे शोधून ते कारण त्वरित नष्ट केले तर हमखासच तो आजार पुढे आणखी वाढणार नाही आणि थोड्याशाच उपचाराने हा आजार बरा सुद्धा होईल. नंबर 2, आजार बऱ्यापैकी जुनाट आहे. आजाराची औषधी उपचारसुद्धा सुरू आहेत. उदाहरणार्थ एक पेशंट आहे ज्याला 10 वर्षापासून मधुमेह आहे. उपचार सुरू असल्यामुळे शुगर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. अशा अवस्थेमध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थचा विचार करताना दररोज चालण्याचा व्यायाम करणे किंवा मधुमेह या आजाराचे खाण्यापिण्याचे पथ्य व्यवस्थित सांभाळणे, गोड पदार्थ टाळणे, मधुमेहाच्या सर्व तपासण्या नियमितपणे करणे, आजाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिकता स्ट्रॉंग करण्यासाठी नित्यनेमाने प्राणायाम आणि मेडिटेशन करणे, पुरेशी झोप घेणे असे सर्व प्रतिबंधात्मक आरोग्याचे नियम पाळून जरी आजार जुनाट असला तरीसुद्धा आपण त्याचा यशस्वीपणे प्रतिकार करू शकतो. म्हणून कोणत्याही जुनाट आजारामध्ये म्हणजे मधुमेह, हृदयरोग, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा, थायरॉईड, मानसिक स्वास्थ्य बिघडणे यामध्ये फक्त औषध उपचार करत राहिला आणि प्रतिबंधात्मक आरोग्याकडे दुर्लक्ष झाले तर मात्र तो आजार आणखी तीव्र होऊन आरोग्याचे गंभीर नुकसानच होते. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ फॉर्म्युला, प्रतिबंधात्मक आरोग्याचा फॉर्म्युला. प्रतिबंधात्मक आरोग्य ही फक्त वैद्यकीय संकल्पना नसून आपल्या सर्वांची निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठीची एक जीवनशैली आहे. बहुतांशी लोकांना निरोगी राहण्यासाठी काहीतरी मोठे किंवा कठीण गोष्ट करावी लागते असेच वाटते. परंतु प्रत्यक्षात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या नेहमीच्या सवयीच आपले आरोग्याचे भविष्य ठरवत असतात. म्हणून आपण आपल्या जीवनात आनंदी, साध्या आणि शास्त्रीय सवयी अंगीकारल्या तर आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणजे मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, थायरॉईड इत्यादी अनेक आजारांचा धोका नक्कीच कमी करू शकतो. म्हणून समजून घेऊया निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्याचा फॉर्म्युला. नंबर 1, पौष्टिक आणि संतुलित आहार. आपला आहार आपल्या सवयीचा, ताजा आणि सर्व पोषण मूल्यांनी परिपूर्ण असावा. म्हणजे महाराष्ट्राचा विचार करताना ताजी चपाती किंवा भाकरी, ताजा पांढरा भात, सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या, योग्य प्रमाणात डाळी आणि कडधान्य, योग्य प्रमाणामध्ये नॉनव्हेज, अशा पद्धतीने सकस आहार आणि त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळी वेळेवर जेवून आपण प्रतिबंधात्मक आरोग्याचा मजबूत पाया तयार करू शकतो. नंबर 2, दररोज किमान 30 ते 45 मिनिटे शारीरिक हालचाल. आपले शरीर हालचालीसाठी बनलेले आहे हे कधीही न विसरता दररोज व्यायाम जो शक्य असेल म्हणजे चालण्याचा व्यायाम, पळण्याचा व्यायाम, सायकलिंग किंवा स्विमिंग, योगासने, घरच्या घरी करण्याचे व्यायाम किंवा शक्य असल्यास प्रत्यक्ष जिममध्ये जाऊन व्यायाम करणे ही गोष्ट आपल्या प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी नॉन निगोशिएबल गोष्ट असते. नंबर 3, 7 ते 8 तासांची दर्जेदार झोप. टीव्ही, मोबाईल, लाईट बंद करून 10:30 पर्यंत झोपणे आणि सकाळी किमान 6:30-7 पर्यंत तरी उठणे, अशा पद्धतीने किमान 7 ते 8 तासांची झोप आपल्या प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी सुद्धा नॉन निगोशिएबल गोष्ट आहे. नंबर 4, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन.
सध्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये ताणतणाव पूर्णपणे टाळणे जरी शक्य नसले तरी सुद्धा दररोज मेडिटेशन, प्राणायाम, आपल्या मित्राबरोबर सुसंवाद, संगीत, निसर्ग यांच्या सहवासाने आपण आपल्या मनाचे आणि भावनांचे नक्कीच संतुलन राखू शकतो. नंबर 5, व्यसनमुक्त आयुष्य. तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट, मद्यपान अशी सर्व व्यसने टाळणे हे सर्वस्वी आपल्या हातामधील गोष्ट आहे. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन ही सुद्धा प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. नंबर 6, नियमित आरोग्य तपासण्या करणे. सकस आहार, योग्य व्यायाम, पुरेशी झोप, योग्य मानसिक स्वास्थ्य आणि व्यसनमुक्त असाल तर तुम्ही नक्कीच प्रतिबंधात्मक आरोग्यासाठीचे उत्तम काम करतच आहात. परंतु शक्य असल्यास याचबरोबर नियमितपणे आरोग्य तपासणी करणे ही गोष्टसुद्धा खूप फायद्याची ठरते. गोल्डन व्हॅल्यू बाय डॉक्टर महाडिक. संपूर्ण मानवजात अनेक वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहे, दुःखी आहे आणि सर्वजण फक्त उपचाराच्याच दिशेने धावत आहेत. परंतु हे आपण टाळू शकतो का? किंवा हे सर्व आजार टाळण्यासाठी जे करावे लागते ते म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य, म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ. प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी नंबर 1, योग्य आणि सकस आहार. नंबर 2, पुरेसा व्यायाम. नंबर 3, पुरेशी झोप. नंबर 4, योग्य मानसिक स्वास्थ्य. नंबर 5, व्यसनमुक्तता. आणि नंबर 6, नियमितपणे आरोग्य तपासणी. अशा 6 गोष्टी पायाभूत गोष्टी आहेत. या 6 पायाभूत गोष्टी सांभाळून जो व्यक्ती प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी प्रयत्न करतो तो व्यक्ती निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी असतो. याबद्दल कोणतीही शंका घेण्याची गरज नाही.